जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशीचे. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजचे माझे होत असे. ज्याचे आज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दुई ठाई न सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्तकाम तरी नमन पुन्हा करावे म्या. विनायकं गुरु नो मे साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये. पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पहिला आणि पहिल्या तरंगामध्ये कालपर्यंत आपण पंडित निश्चलदास स्वामी यांचं असणारे जे चरित्र आहे ते चरित्र आपण पाहून आलो. आता ह्या ग्रंथाला आज आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणून ग्रंथाला सुरुवात करत असताना या ठिकाणी प्रस्थानत्रयांचा विचार या ठिकाणी आलेला आहे. म्हणून प्रस्थानत्रयाच्या रूपाने आज आपण या ठिकाणी ग्रंथाला सुरुवात करत आहे. श्री सद्गुरु प्रसन्न विचारसागर रहस्य तरंग पहिला या ठिकाणी नमन केलेलं आहे. तर या ठिकाणी प्रथम नमन श्री गणेशाय नमः. प्रथम नमन त्या ठिकाणी श्री गणेशाला केलेलं आहे. श्री गणेशाला का नमन केलं तर ज्ञानोबराय जसं ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या ह्या ठिकाणी जसं नमन करतात. का नमन करतात? देवा तोचे तू गणेशू सकला अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. जसं माऊली त्या ठिकाणी गणेशाला वंदन करतात तोच असणारा हा गणेश आणि त्या गणेशाला या ठिकाणी नमन केलं जात आहे. त्याच्यानंतर हे गणेशाला नमन म्हणजे सर्वांनाच करावं लागतं. गणेशाला कोणी एकाने नमन करावं असं काय नाही. तसं हे सर्वांनाच त्या ठिकाणी गणेशाला नमन असतं. त्याप्रमाणे आपली कोणीतरी कुळदेवता इष्टदेवता ही कोणीतरी असते. तर ह्या ठिकाणी यांना काय इष्ट आहे तर ह्या ठिकाणी कृष्ण परमात्मा ह्या ठिकाणी इष्ट आहे. म्हणून कृष्ण परमात्म्याला नमन करतात. श्रीकृष्णाय नमः. त्यानंतर श्री गुरुभ्यो नमः. व ह्या ठिकाणी गुरुला पण नमन केलं जातं. गुरुला का नमन केलं जातं त्याचं कारण असे जसं माऊली म्हणतात मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्या दोरो विवेकावरी. बघा त्या ओव्या जैसा डोळा अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी. का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. जरा ह्या ओव्यांबरोबर चाला मग तुमच्या लक्षात येईल. सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून म्हटलं जाणे तेने जे जाणकार लोक आहेत अशा साधकाने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. अशा प्रकारे ह्या गुरुला नमन करावं लागतं. तैसा पुढत पुढती तोची म्या अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो सर्व अभिलाषा इच्छा अपेक्षा आकांक्षा अशा प्रकारे आपल्याला श्री गुरु या ठिकाणी पुरवतात पूर्ण करतात. म्हणून श्री गुरुला पण नमन असलं पाहिजे. सर्वांनाच गणपतीला नमन करावंच लागतं तो काही विचार नाही. उलट शंकर आणि पार्वतीच्या विवाहामध्ये सुद्धा गणेशाचं त्या ठिकाणी काही नमन करावं लागलं.
ओवीच आले काय तर तो शारदा आदिरंभेचा गौरव असे एक ओवी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये आले होते. तशा प्रकारे ह्या ठिकाणी गणेशाला सर्वांनाच नमन करावं लागतं. त्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये कोणीतरी आपलं इष्ट वगैरे असतं, त्यालाही नमन केलं जातं. त्याच्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे ग्रंथ प्राप्त होतात, त्यांची पण त्या ठिकाणी कृपा होण्याकरता त्या असणाऱ्या श्रीगुरूला सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे नमन केलं जातं. पुढे पहा. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यास वेदांत शास्त्राचे प्रास्तांत्रय मानतात. त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांचे भाष्य असून त्यावर त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिलेले आहे. त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांचे करता जरूर तेवढ्या वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेच्या सरणीचा भाग इथं घेऊन केलं नाही का, तिथं सरणीचा भाग विचारात लक्षात असं घ्यायचं. आता ह्या ग्रंथामध्ये थोड्याफार काही त्रुटी आपल्याला आढळल्या का त्या त्रुटी आपण तिथं भरून काढायच्या. हाय थोडं मागं पुढं. आता काही लोक ते विचारसागर घेतच नाही म्हणे, असं त्यांना काय शंका असेल ते असून आपण पूर्ण करून घ्यायचे. मग प्रक्रियेच्या सरणीचा भाग घेऊन विचारात घेऊन लक्षात घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. तो इतका लोकप्रिय झाला की त्याचे बहुतेक सर्व भाषेत भाषांतरे झाली आहेत. रा हरभरे यांनी मराठी भाषेत भाषांतर केले. विचारसागर हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश करून देणारा आहे. त्याचे वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य मनात आले ते ग्रंथातील पुनरुक्तीचा भाग गाळून व गूढार्थाचा खुलासा करून प्रस्तुत प्रचलित असलेला अगदी सरळ मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे झालं वाचून. आता याच्यामध्ये आपल्याला एक एक शब्द आहे, त्या शब्दाचा आपल्याला काय करायचा, विचार करायचा. पहा आता पहिला शब्द काय आलेला आहे प्रस्तांत्रयामध्ये, दशोपनिषद. 10 प्रकारचे त्या ठिकाणी काय असतात, उपनिषद असतात. बर, आता हे 10 प्रकारचे जे उपनिषद असतात त्या 10 प्रकारच्या उपनिषदाची नावं माहिती आहे का कोणाला? नावं जर माहिती असतील ते 10 प्रकारच्या उपनिषदाची नावं तुम्ही सांगा. मला जेवढं आठवतं तेवढं मी सांगतो. त्याच्यामध्ये काय कठ उपनिषद आहे, ईश आहे, ईश उपनिषद आहे, केन उपनिषद आहे, कठ उपनिषद आहे, प्रश्न उपनिषद आहे, बृहदारण्य उपनिषद आहे, ऐतरेय उपनिषद आहे, तैतरेय उपनिषद आहे, छांदोग्य उपनिषद आहे, मांडोक्य उपनिषद आहे, मांडुक्य उपनिषद आणि एक मुंडक्य अशा प्रकारचे एक उपनिषद आहे. हे किती उपनिषद झाले आतापर्यंत? 10 उपनिषद या ठिकाणी झालेले आहे. आता ही जे उपनिषद आहेत का नाही, हे उपनिषद पाहत असताना मला असं वाटते काही ठिकाणी हजारो उपनिषदांचा पण विचार आलेला आहे, काही ठिकाणी 508 उपनिषदांचा विचार आलेला आहे, काही ठिकाणी 250 उपनिषदांचा विचार आलेला आहे, काही ठिकाणी 108 उपनिषदांचा विचार आलेला आहे आणि अधिक पुष्कळ ठिकाणी 11 उपनिषदांचा विचार आलेला आहे. पण हे सर्व अगदी हजारो उपनिषद जरी झाले असेल तर त्या सर्व उपनिषदामध्ये त्या सगळ्या उपनिषदाचं सार आणि जर कुठं आलं असेल तर 10 उपनिषदामध्ये आलेलं आहे. जर अशा प्रकारची ईश, केन, कठ, प्रश्न, बृहदारण्य, छांदोक्य, ऐतरेय, तैतरेय, मुंडक्य, मांडक्य असे हे जे काही प्रश्न वगैरे उपनिषद आहे, या सर्व असणाऱ्या उपनिषदाचा जर विचार केला किंवा सगळ्या उपनिषदाचा, ह्या 10 उपनिषदाचा जर अभ्यास जर झाला तरी हे हजारो जे उपनिषद झालेले आहे या सगळ्या उपनिषदाचं सार आपल्या लक्षात येतं. म्हणून साऱ्या उपनिषदाचं सार कुठं आले, ह्या 10 प्रकारचे असणारे जे उपनिषद आहे
या 10 प्रकारच्या उपनिषदामध्ये साऱ्याच उपनिषदाचं सार त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं की ही जी उपनिषद आहे हे उपनिषद आणि या उपनिषदाचे कर्ते कोण असा विचार येतो. कारण ह्या उपनिषदालाच शास्त्रामध्ये काय म्हटलं जातं तर उपनिषदाला शास्त्रामध्ये वेद असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि वेदाचं तात्पर्य काय बरं? कारण आता ह्या उपनिषदावरती सगळ्या बाकीच्या ग्रंथाची सुरुवात आहे. म्हणजे मुख्य काय उपनिषद त्या ठिकाणी. मग ह्या उपनिषदाचं तात्पर्य कुठे येतं? वेदामध्ये येतं. वेदामध्ये येतं आणि वेद आपल्याला काय करतो? वेद अनंत बोलेला. उपनिषद म्हणजे काय? वेद. मग वेदाचं तात्पर्य काय? वेद अनंत बोलेला, अर्थ युतकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. हेच उपनिषदातलं किंवा वेदाचं काय त्या ठिकाणी तात्पर्य आहे. पुढं काय दिलं? सकळ शास्त्रांचा निर्धार अंती इतलाचे विचार. काय? विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हेची हेत. काय हेते? विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. म्हणजे हे सगळं जर चिंतन केलं तर काय करावं? तर काही नाही, फक्त परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. हेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. म्हणून त्याला वेदांत असं म्हटलं जातं. कशाला वेदांत म्हटलं जातं? उपनिषदाला वेदांत असं म्हटलं जातं. म्हणजे वेदाचा अंतिम भाग आहे. काय वेदांचा अंतिम भाग आहे? परमात्म्याची शरणागती करायची. मग कशाचा त्याग करायचा त्या ठिकाणी? तर ह्या ठिकाणी या सर्व असणाऱ्या गोष्टीचा त्याग करून अशा पद्धतीनं आपण परमात्म्याचा त्या ठिकाणी काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. मग तो स्वीकार करण्याकरता काहीतरी विचार आला पाहिजे. आहे ना त्याच्यामध्ये विचार आलेला आहे. कोणत्या तरी तुम्हाला जर ते बृहदारण्यामध्ये कोणतं महावाक्य आलेलं आहे? प्रत्येक उपनिषदामध्ये एक एक वाक्य आलेलं आहे आणि ते आपल्याला वेदामध्ये आल्यासारखं वाटतं. खरं तर हे सगळे वाक्य कुठे येतात? तत्त्वमसी, अयम आत्मा ब्रह्म वगैरे हे जे महावाक्य येतात हे कशातली महावाक्य? ही वेदातली महावाक्य. पण ही महावाक्य वेदातली म्हणजे कुठं? कोणत्या तरी एका उपनिषदावरती ही अशा प्रकारची काय महावाक्य त्या ठिकाणी आलेली असतात. म्हणून सगळ्या उपनिषदाचं सार जर काय असेल तर अशा प्रकारे ह्या 10 उपनिषदामध्ये सार आलेलं आहे. म्हणून याचा स्वीकार करताना माऊलीने सुद्धा काय स्वीकार केला? माऊलीने सुद्धा म्हटलंय की नाही, गणपतीचं वर्णन करताना बघा ओवी आठवली कोणाला तर माऊली म्हणतात उपरी दश उपनिषदे. म्हणजे गणपतीचं जे मस्तक आहे, डोकं आहे, त्या डोक्यावरती मुकुटाचं वर्णन केलं की नाही, त्याच्यामध्ये काय शब्द आला? उपरी दश उपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकुटे सुगंधी शोभती भले, असा शब्द आला ना. कारण उपरी शब्द वापरला म्हणजे डोक्यावर. कारण पहिल्यांदा काय वर्णन केलं? ते केलं म्हणजे सोंडाचं वर्णन केलं. देखा विवेकवंतो सुमळू, तोची सुंडा दोंडो सरळू, जे तर केवळ पारमानंदो महासुखाचं, म्हणजे ते सोंडाचं झालं. त्याच्यानंतर दाताचं वर्णन केलं की काय दाताचं? तो समता शुभ्र वर्णू, देखा विवेकवंतो सुमळू, नाही नाही, काय वर्णन दाताचं बघा, कोणाला आठवलं तर दाताचं पण वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता माझ्या समता शुभ्र वर्ण असं काहीतरी आलेलं आहे. त्याच्यानंतर मज अवगमली या दोन्ही, म्हणजे ह्या 2 कानाचं वर्णन आलं. आणि त्याच्यानंतर वर्णन उपरी शब्द म्हणजे मस्तकावर, ते शोभती सुगंधी मुकुटे सुगंधी, म्हणजे ते 10 उपनिषद हीच कोणी काय फुले त्या ठिकाणी. आणि ती कशी आहे? सुगंध देणारी ही काय फुले. आणि काय मस्तकावर शोभती भले, चांगल्या प्रकारे असे शोभून त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून माऊलीने किती उपनिषदाचा स्वीकार केला? तर 10 उपनिषद, 10 प्रकारच्या उपनिषदाचा स्वीकार केला. तसं अजून एक ओवी त्याच दुसऱ्याच्या अध्यायामध्ये, हे 3 गुण आवृत्त वेद जाणणे भ्रांत, म्हणून उपनिषद समस्त सात्विक ते यर रज तमात्मक, जे केवळ निरोपती कर्माधिक. बाकीचे रज तम हे कर्माचं, मग केवळ सात्विक सत्वगुणाचं पारमार्थाचं. आणि अशा प्रकारे कशात वर्णन आलेलं आहे? तर केवळ ते उपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणून हे 3 गुण आवृत्त वेद जाणणे भ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते, अशा प्रकारे उपनिषदाचं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचे हे उपनिषद म्हणजे काय?
सर्व सगळ्या साराचं सार म्हणजे वेदाचं सगळ्याचं काय सार त्या ठिकाणी आहे. म्हणून हे जे उपनिषद आहे ना, हे उपनिषद उपनिषद किंवा हा वेद जो आहे, हा वेदाचे कोणी करते आहे का? याला कोणी करते नाही. म्हणजे जसं आपण बाकीचे ग्रंथ म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी जसं ज्ञानोबरायांचा ग्रंथ झाला, मग ज्ञानेश्वरी झाली, याचे करते कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज करते. गाथा झाला, त्या गाथ्याचे करते कोण आहे? तुकाराम महाराज गाथ्याचे करते आहेत. हे आपल्याला करते दिसतात की नाही? तसं ह्या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं या वेदाचं कोणी करता आहे का? तर अशा प्रकारे हे वेदाचं कोणी करता नाही. मग हे कसं आहे? अपौरुषेय आहे. कारण काय होतं, त्याचा करता कोणी जरी असला की त्याच्यामध्ये काहीतरी दोष येऊ शकतो, त्याच्यामध्ये काहीतरी दोष येऊ शकतो. पण वेदामध्ये काही दोष का बरं नाही? त्याचं कारण आहे की हे पुरुष बुद्धीवर अवलंबून नाही. कारण पुरुषाच्या बुद्धीमध्ये ना 4 प्रकारचे दोष आपल्याला पाहायला मिळत असतात. आता 4 प्रकारचे दोष सांगत असताना ते 4 प्रकारचे दोष कोणते? त्याच्यामध्ये भ्रम नावाचा एक दोष असतो, त्याच्यानंतर प्रमाद नावाचा एक दोष असतो, त्याच्यानंतर कर्णपाठव नावाचा एक दोष असतो आणि त्याच्यानंतर विप्रलिप्सा हा एक दोष असतो. आणि वेदाच्या ठिकाणी हे 4ही प्रकारचे दोष नाही. मग हे 4 प्रकारचे दोष थोडक्यात सांगतो की भ्रम होतो आपल्याला कधी कधी. काय भ्रम होतो? आता दुसरं तिसरं उदाहरण घेण्यापेक्षा आपल्याला त्याच उदाहरणाचा विचार करायचा आहे का नाही? मग कोणता दोष आहे? जसं तुम्ही पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही. मग असा मंद अंधकार आधी दोष असेल तर रज्जूवरती आपल्याला काय भासतं बरं? बघा बरं. पूर्ण प्रकाश सर्प भासतो. सर्प भासतो आहे का नाही? कायला सर्प भासेल, कायला काय भासेल. म्हणजे हे ज्ञान झालं की नाही तुम्हाला? मग हे सत्य ज्ञान आहे का भ्रम ज्ञान आहे? बोलत जा. हे कोणतं ज्ञान आहे? हे भ्रम ज्ञान आहे त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीनं वेदाच्या ठिकाणी भ्रम आहे का? वेद भ्रम करतो का निर्माण? वेद भ्रम करत नाही. बर, अजून त्या ठिकाणी दुसरा कोणता दोष आहे? प्रमाद नावाचा दोष आहे. प्रमाद नावाचा दोष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. प्रमाद म्हणजे काय बरं? काय होतं? प्रमादामुळं, आळसामुळं, असावधानतेमुळं आणि काही गोष्टी आपल्याला माहीत असून सुद्धा आपल्याकडून चुकीचं घडतं. तसं आपल्याला माहिती आहे, आपल्याला एकादशीला बाकीचं काही खायचं नसतं. एकादशीला बाकीचं काही खायचं नसतं, पण असावध राहिलो आपण, सावधगिरी नाही ठेवली, प्रमाद गाफीलपणा जर आला तर काय होतं? चुकून आपल्याकडून काहीतरी होतं का नाही त्या ठिकाणी? खाल्लं जातं त्या ठिकाणी. उदाहरणार्थ जसं आपण पहा, एखाद्याचा घसा जर दुखत असेल आणि त्याला म्हटलं की तुम्हाला दही खायचं नाही असं त्याला सांगितलं आणि तरी पण त्याच्या लक्षातच आलं नाही, खरंच आपल्याला दही खायचं नाही, खाऊन घेतो आहे का नाही? आणि खाऊन घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीचा घसा वगैरे किंवा ते उपासाच्या दिवशी असं काही खाल्लं की त्याचा उपास मोडला जातो. मग हे त्याला कळत नाही का? आपल्याला एकादशी आहे, आज आपल्याला हे खायचं नाही, पण सावधगिरी नसल्यामुळं दही खायचं नाही, घशाला त्रास होऊ शकतो, तरी पण त्याने दही खाल्लं. म्हणजे हा कोणता दोष आहे? हा प्रमाद नावाचा दोष आहे की आपल्याला हे करायचं नाही, आपल्याला सावध राहायचं आहे. आता आपल्याला पाठाला यायचं आहे, आपण काय झालं पाहिजे? सावध असलं पाहिजे की नाही? तरी पण कधी कधी गाफीलपणा, प्रमाद, आळस अशा पद्धतीचे दोष येतात. तसं ह्या वेदाच्या ठिकाणी दोष आहेत का? हे वेदाच्या ठिकाणी दोष नाही. म्हणून भ्रम नावाचा दोष नाही, प्रमाद नावाचा दोष नाही. आणि तिसरा दोष सांगला कर्णापाठव. हे काही याच्यात काय आलेलं नाही, फक्त याचं महत्त्व तुमच्या लक्षात यावं, हे वेदाचं उपनिषदाचं तात्पर्य लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सांगतो. तिसरा दोष सांगला कर्णापाठव. कर्णापाठव म्हणजे काय? जशी आपली इंद्रिय पाहतो आपण, तसं काने, नाके, डोळे हे ज्ञानेंद्रिय का नाही? या ज्ञानेंद्रियाकडून कधी कधी भ्रम घडत असतो. तसं तुकोबराय म्हणतात, डोळा आलाशी कवळ तेने मळिले उजळ. म्हणजे काय? की डोळ्याला कधी कधी पडदा वगैरे असे येतात की नाही? आता आपल्याचा चौथ्या अवतारांगामध्ये याचा विचार येणार आहे. तर त्या डोळ्याच्या ठिकाणी, नेत्रेंद्रियाच्या ठिकाणी किंवा ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी काही कधी कधी दोष येतो. मग जी वस्तू जशी आहे तशी न दिसता ती विपरीत रूपाने आपल्याला प्रतीला येत असते. मग अशा प्रकारचा दोष आहे ना, त्या दोषालाच त्या ठिकाणी काय कर्णापाठव दोष म्हटलं जातं. तसं वेदाच्या ठिकाणी हा दोष आहे का? वेदाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा असा दोष नाही. त्याच्यानंतर पुढचा एक दोष सांगितला, विप्रलिप्सा. विप्रलिप्सा नावाचा एक दोष त्या ठिकाणी आहे किंवा विप्रलिप्सा या दोषाला दादाने एक काहीतरी विप्रलंबा असा पण असं एक नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. काही ठिकाणी विप्रलिप्सा म्हटलं जातं, काही ठिकाणी विप्रलंबा असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं.
मग हे विप्रलिंबा म्हणजे काय? दुसऱ्याला फसवण्याच्या हेतूने किंवा आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याला फसवणं, हे काय विप्रलिप्सा किंवा विप्रलंबा नावाचा दोष आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर कसं आहे, तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, वाघे उपदेशीला कोल्हा, सुके खाऊ द्यावे मला, अंती मरण न चुके, मज मारितोशी भुके, येरू म्हणे भाला भाला, निवाडा तुझ्या तोंडे झाला, देह तव जाणार, घडेल हा परोपकार. हे नाही कळालं तुम्हाला, मी थोडक्यात सांगतो. तो वाघ आणि कोल्ह्याला उपदेश करू लागला, काय? अरे म्हणला, कोल्ह्या नाहीतरी तुला मरावंच लागणार आहे ना, मग मला का तुझ्या मागं पळायला होतो? आता थांब ना, मला जरा सुखाने खाऊ दो ना, ऐक नाही. मग कोल्हा पण काय म्हणला, येरू म्हणे भाला भाला. अरे वा 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 वा, तू काय चांगला विचार करतो, ऐक नाही. देह तव जाणार, नाहीतर देह पडणारच, ऐक नाही. आणि घडेल हा उपकार, काहीतरी उपकार घडेल का नाही, आहे का नाही. म्हणजे माझं शरीर कुठं नाही तरी कमीत कमी तुझ्या कामाला आलं म्हणजे कुठंतरी परमार्थ घडेल का नाही, आहे का नाही. येरू म्हणे भाला भाला, निवाडा तुझ्या तोंडे झाला, आहे का नाही. देह तव जाणार, घडेल हा परोपकार. आणि त्याच्या लक्षात आलं, आता हे काय, गाठ पडली ठाका ठाका, हाय फसवा आणि तोही फसवा, बरोबर आहे की नाही. गाठ पडली ठाका ठाका, त्याचे वर्म जाणे तो का, म्हणजे हे फसवणे. विप्रलिप्सा विप्रलिंबा म्हणजे काय, आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याला काय फसवणं. जसं आता उदाहरण असं की ते गणपती का नाही, गणपती पुण्यामध्ये गेले ना, मोठाले गणपती पाहायला मिळतात. आता त्यांची ढेरही पण मोठीच असेल ना, आहे का नाही. आणि त्या ढेरी बिंबीला बोट जर घातलं तरी बोट जाईल त्या बिंबीमध्ये, आहे का नाही. आता त्या गणपतीच्या कितीतरी दिवसाचे गणपती तिथं पुण्यामध्ये असतात. आता त्या गणपतीच्या ढेरीच्या बिंबीमध्ये छिद्रामध्ये आता काही नाही म्हटलं तर भुंगे वगैरे राहतात, कसं नाही राहिला कुठंतरी जागा म्हणून, मग तिथं राहिली, आहे का नाही. आता त्या पोरांना सवयच असते, घालत्या गणपतीच्या बिंबीत हात घातला, आता आतमध्ये काय होतं, भुंगा होता. आता भुंगा काय करणार, बरं बरं भुंगा नाही तर विंचू तर राहील का नाही. मग विंचाने दिला ठणका चांगला, बरं इंचाने ठणका दिल्याच्या नंतर आता याला कसं झालं असं, बरं याला काय गुदगुले झाल्या का आतमध्ये, पण त्याला असं वाटलं दुसऱ्याची गंमतच करायची मला. मग काय केलं, तो म्हणला काय झालं रे, अरे लय गार लागत आहे, एकदम गारवा वारा आहे आतमध्ये, गारवारा. तो म्हणला हात लावून बघू का, अरे बघ ना मग मला तुला सांगतो मी. त्याने पण त्याचं बोट त्याच्यामध्ये घातलं, दिला इंचाने ठणका ठेवून. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ आपल्याला झालं ना त्याचं पण असं करायचं म्हणजे फसवायचं. ही फसवी वृत्ती वेदाच्या ठिकाणी आहे का? ही फसवी वृत्ती वेदाच्या ठिकाणी नाही. म्हणजे विप्रलिप्सा किंवा काय विप्रलंबा असे प्रकारचे दोष मात्र वेदाच्या ठिकाणी नसतात. किती दोष सांगितले? भ्रम, प्रमाद, कर्णपाठ आणि विप्रलिप्सा असे 4 प्रकारचे दोष आणि वेदाच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. अशा प्रकारचे काय आहे, हे दश उपनिषद म्हणजेच याला त्या ठिकाणी काय आहे, वेद असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हे जे वेद असतात ना, हे वेद कसे असतात त्या ठिकाणी, तर वेद त्या ठिकाणी वेदालाच त्या ठिकाणी वेदाला ज्ञान असं एक शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. वेद म्हणजे काय, ज्ञान. आणि हे जे ज्ञान असतं ना, याचा कधीच नाश होत नाही. मला वाटतं पंचदशीच्या पहिलंच प्रकरणी, त्या पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये याचा विचार मोठा विस्तार पर्व झालेला आहे. तर त्याच्यात असं म्हटलं, आता हे ज्ञान आहे का नाही, आता आज झालेलं ज्ञान आणि उद्या टिकणार नाही का, उद्या टिकणार आहे. महिनाभर टिकणार नाही का, महिनाभर पण टिकल. बरं वर्षभर, वर्ष काय, वर्षानुवर्ष, कल्पाकल्प, युगाचे युग अशा पद्धतीचं हे जे ज्ञान असतं ना, या ज्ञानाचा कधीच वाद होत नाही. म्हणजे हे ज्ञान काय, जसं आहे तसंच त्या ठिकाणी काय टिकून राहतं. का बरं हे ज्ञान टिकून राहतं, याचं कारण आहे, ज्ञान आपलं स्वरूप आहे. मग आपलं ज्ञान हे स्वरूप आहे, मग आपल्याला ज्ञान का होत नाही, हे 4 प्रकारचे दोष आपल्या ठिकाणी असतात ना, म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी काय होत नाही, ज्ञान होत नाही. ज्ञानोबराने एक ओवी खर्च केली, ते म्हणले, तैसे हे ज्ञान आपुले परिपरायसेने झाले, जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. ज्ञान आपलंय, ज्ञान आपलं स्वरूपच आहे. जसं अग्नी आणि अग्नीची दाहकता याच्यामध्ये काही फरक आहे का, काहीच फरक नाही. अग्नी आणि अग्नीची दाहकता याच्यामध्ये काही फरक नाही. ते काय असतं, ते एकमेकाचं स्वरूपच त्या ठिकाणी असतं. जसं पाणी आणि द्रव्यता, द्रव स्वभाव हा पाण्यापासून वेगळा होईल का, अग्नीपासून दाह वेगळा होईल का, तसं ज्ञान आपल्यापासून वेगळं होईल का, ज्ञान कधी आपल्यापासून वेगळं होणार नाही. पण हे परिपरायसेने झाले, पण परक झालं, वेगळं झालं. ते का झालं बरं, त्याचं कारण आहे, जे आवडून घेतले
भव स्वर्गाधिक. तुम्ही भव म्हणजे या लोकामध्ये तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, तुम्हाला हे ज्ञान नको वाटतं, बाकीचं तुम्हाला पाहू वाटतं. मग ज्ञान आपलं जवळ आपलं असून आपल्याला पर्क काय झालं, बाकीच्या गोष्टी तुम्ही जवळ करता आणि ज्ञानाला तुम्ही काय करता, दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. मी तुम्हाला आहे ना प्रश्न काढायच्या वेळेला प्रश्न काढायला लावेन. आता हे काही प्रश्न निघणार नाही, मी फक्त तुम्हाला नंतर सांगेन कुठं कुठं प्रश्न काढायचा. म्हणून ज्ञान काय आपलं स्वरूप आहे. आणि वेद म्हणजे काय, वेद म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, ज्ञानच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे दश उपनिषद पाहायला मिळतात. ही दश उपनिषदाचे कुणी करते नाही. म्हणून अशा पद्धतीनं हे दश उपनिषद कसे आहेत, अपौरुषीय आहे. पण तुम्ही म्हणाल मग ते तिथं काही ऋषी, त्या ऋषींचे मंत्र वगैरे आलेले, मग हे ऋषी आणि ऋषीचे मंत्र हा काय प्रकार आहे, त्याचे पण कारण सांगतो. की जेव्हा त्या ऋषींचं अंतःकरण शुद्ध झालं, अंतःकरण निर्मळ झालं, अंतःकरण पवित्र झालं आणि जेव्हा हे पवित्र होतं की नाही, तेव्हा त्या ठिकाणी असणारे हे जे मंत्र आहेत हे ऋषींच्या पुढे समोर उभे राहतात आणि हे ऋषी त्यांना ओळखतात आणि तशा पद्धतीने ते काय करतात, बोलतात. हे बोलतात, लक्षात घ्या. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, माझ्या मुखावाटे नाही, माझ्या मुखावाटे बोलवितो देव, देव असा शब्द आला की नाही. म्हणजे तुकोबराय म्हटले का, तुकोबराय काय म्हटले की हे माझ्या मुखावाटं बोललं गेलं. बोललं गेलं म्हणजे काय, ते पूर्वीचंच आहे. फक्त काय केलं, तुकोबरायांच्या मुखावाटं बोललं गेलं, ज्ञानोबरायांच्या मुखावाटं बोललं गेलं. तुकोबरायांना एवढा अभ्यास करायला कधी वेळ भेटला बरं, पण हे बोलले गेले. काही काही साधू संत पाहतो आपण, कधीच त्यांनी हे सगळं पाहिलेलं नसतं, परंतु जन्माला आले तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात. का, तितकं अंतःकरण शुद्ध असतं. फक्त ते बोलतात आणि त्याच्या नावाने काहीतरी त्यांना करते वगैरे असं म्हटलं जातं. कोणाला, ह्या ऋषींना. म्हणजे त्या ऋषी ह्या मंत्राचे करते तुम्हाला फक्त दिसतात. फक्त हे करते आहे का द्रष्टे, हे खरे द्रष्टे आहे त्याचे. हे ऋषी जे आहेत ना, हे उपनिषदाचे हे द्रष्टे आहे त्या ठिकाणी. यांनी पाहिलं आणि जसं पाहिलं, जसं स्वप्न पाहतो की नाही, स्वप्न जसं पाहिलं तसं उलगडा करून दाखवला आपल्याला. आता त्या ओशोने असं म्हटलं, जाऊ द्या त्याचं नावच आला तर पुढे विलाज नाही, त्याने असं म्हटलं, कसले उपनिषद तुमचे खरे वगैरे. तुम्ही आता ते बऱ्याच वेळा ऐकलं ना, तर त्यांना हे माहीत नाही की ह्या उपनिषदाचे म्हणजे या वेदाचे हे फक्त ऋषी काय द्रष्टे त्या ठिकाणी, हे काय करते वगैरे नाही. मग यांना दिसलं आणि यांना दिसलं म्हणून त्यांनी लिहून ठेवलं. जसं गाथा तुकोबरायांनी करून ठेवला, ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी करून ठेवली. त्यांनी जसं होतं तसं पाहिलं आणि पाहिलं लिहून ठेवलं, म्हणून त्याला कर्ता म्हणायचं. आता हे कर्ता आहे का द्रष्टा आहे त्या ठिकाणी, हे द्रष्टा आहे त्या ठिकाणी. म्हणून हे उपनिषद, या उपनिषदाचे कर्ते कोणी नाही. तर हे उपनिषद कसे आहेत, अपौरुषीय अशा स्वरूपाचे आहे. त्याच्यानंतर पुढचं सांगितलं काय, भगवद्गीता. आता ही भगवद्गीता सांगत असताना अनेक प्रकारच्या गीता पाहिल्या जातात. मग इथं भगवद्गीताच का म्हटली गेली बरं, असा पण मुद्दा होतो. आता गीता सांगत असताना त्यामध्ये अष्टवक्र गीता पाहायला मिळतं आपल्याला. कोणाला अजून काही गीता आठवत असेल तर सांगा. त्याच्यामध्ये काही अष्टगीता पाहायला मिळतात, कधी अवधूत गीता पाहायला मिळतात, कधी देवी गीता पाहायला मिळते, कधी शैव गीता पण त्या ठिकाणी पाहायला मिळते. अशा बऱ्याच गीता आहेत त्या ठिकाणी, आहे का नाही, अशा गीता. आणि ही पण या ठिकाणी गीता आहे. ही कोणती गीता आहे, भगवद्गीता. भगवद्गीताच का म्हणायची याला, कारण याचे कर्ते कोण आहेत, भगवान स्वतः याचे कोण आहेत, कर्ते त्या ठिकाणी आहेत. म्हणून याला त्या ठिकाणी भगवद्गीता असं म्हणायचं. बरं, ही भगवद्गीता सांगताना सुद्धा हे सुद्धा काय, हा एक प्रकारचा वेदच आहे. भगवद्गीता म्हणजे काय, हा पण वेदच आहे. भगवंताने स्वतः सांगितलं का नाही, किंवा ज्ञानोबरांची एक ओवी बघा, हा वेदार्थ सागरूप म्हटलं की नाही, जया निद्रिताचा घोरू. मग हे वेद कसे काय निर्माण झाले, त्या भगवंताच्या घोरण्यातूनच झाले का नाही, भगवंताच्या घोरण्यातून झाले. आणि जे घोरलं होतं की नाही, त्या घोरण्याची भगवंताला काय स्मृती झाली. आणि स्मृती झाल्याच्या नंतर त्याने अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. अरे अर्जुनाला सांगायला सुरुवात केल्याच्या नंतर अर्जुनाने शंका उत्पन्न केली. आणि हा योग तू सांगतो, तू म्हणतो मी फार पूर्वी सूर्याला सांगितला, हा योग पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने ईश्वाकूला सांगितला. आणि त्याच्यानंतर ती पुढं अनेक राजश्रीने ही परंपरा जाणून, जे प्राणी कामे भरू देहाचे वरी आदरू, म्हणून पडला असे विसरू आत्मबोधीचा. अशा पद्धतीनं काय ह्या सगळ्या गोष्टीचा विसर पडला. आणि तोच हा आजी तुझं प्रति कुंती सुता.
सांगितलं आम्ही तत्वता भ्रांतीनं धर, याच्यामध्ये संशय धरू नको. मग तो अर्जुन म्हणतो देवा संशय नाही, मग काय संशय धरू नाही तर काय करू? अरे आमच्या वाडवडिलांनी कधी ऐकलं नाही काय ना, तू म्हणतो मी सांगितला तुझा जन्म आत्ताचा, सूर्याचा जन्म कधीचा. भगवंताने म्हटलं अरे बाबा मी जेणे जेणे अवसरे ते समजतं स्मरे. मला जेव्हा जेव्हा जन्म होतो ना, मला सगळ्या जन्मातलं आठवतं. जन्म काय, जन्म म्हणजे काय हो? अहो हे जागं होणं झोपणं एवढंच फक्त जन्माचं कारण आहे. याच्यापेक्षा जास्त काय असतं बरं? आहे का नाही? येरमध्ये जे प्रतिभाषे ती निद्रस्थ स्वप्न जायचे, आहे का नाही? तैसा आकारो हा सत्स्वरूपे मायावंशे, आहे का नाही? तैसा आकारो हा मायावंशे सत्स्वरूपे. सत्स्वरूपाला, चित्स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला मायेमुळं आकार येत असतो, बरोबर की नाही? तसं मला हे सगळं आठवतं. म्हणून अशा पद्धतीनं हाच गीता, ही गीता म्हणजे काय? स्मृती भगवंताला झालेली. पण कोणती? मागं जे घोरले होते ते घोरण्याच्या अशा पद्धतीचे काय? हे भगवंताला झालेली स्मृती आहे. आणि ह्या गीतेचं महत्त्व सांगत असताना माऊलीनं पुष्कळ स्वरूपाने वर्णन करून सांगितलं का नाही? माऊली स्वतः म्हटले बघा, ही गीता म्हणजे काय माहिती आहे का? हे हातामध्ये आलेलं साजूक तूप आहे, ओवे आहे त्याच्यामध्ये काहीतरी. आता भारत कमळ परागू म्हणजे महाभारत आहे नाही, हे कमळ आहे आणि त्याच्यातलं पराग सांगतात. त्या परागाचं वर्णन करून सांगतात आता भारत कमळ परागू जो गीताक्यू प्रसंगो संवादाला श्रीरंगो अर्जुनसी. गीताक्यू नावाचा प्रसंग आणि कोणाला संवादला? अर्जुनाला संवादून त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग तो सांगत असताना कसं करून सांगितला ते म्हणले ना तरी शब्द ब्रह्माब्दी. या गीतेला काय म्हणलं? शब्द ब्रह्माब्दी म्हणजे वेद असं म्हटलं जातं. आता आला नाही मुद्दा, म्हणजे दश उपनिषद, आणि उपनिषद म्हणजे सारे का नाही? उपनिषद म्हणजे त्याच्यातलं सारे का नाही? म्हणून म्हटले की ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथ याला व्यासबुद्धी. मंथन कोणी केलं त्याचं? व्यासबुद्धीनं त्याचं काय केलेलं आहे? मंथन केलेलं आहे. मथ याला व्यासबुद्धी म्हणजे व्यास कुठं कुठं नाही ते पण सांगतो. आणि याच्या शंकराचार्यांचा संबंध काय आला ते पण आपल्याला काय करायचं? लक्षात घ्यायचं. मथ याला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. मग ते मंथन केलं. मग मंथन केल्याच्या नंतर नवनीत हातामध्ये आलं. नवनीत नाही ठेवता आपण, त्याला सुद्धा आपण काय करतो? त्याचं सुद्धा काय करतो? त्याला अशा पद्धतीनं कडवतो, आहे का नाही? मग त्याने काय केलं? मथ याला व्यासबुद्धी. मग ज्ञान आग्नी संपर्क आहे म्हणजे नेलं कुठं? ते ज्ञान आग्नीच्या संपर्कामध्ये नेलं. आणि कडेसले विवेके, विवेकाने त्याला कडवलं. आणि पद आले परिपाके आमोदाशी असं काहीतरी आहे. मग ते म्हणजे त्याचं काय झालं? कडून वगैरे काय आलं? हातामध्ये अशा पद्धतीनं काय आलं? साजूक नावाचं त्या ठिकाणी तूप आलं. त्यालाच काय? जे आकर्णीचे भक्ती, जे आदिवंदी त्रिजगती, जे भीष्म पर्व संगती म्हणतील कथा. ही कथा कुठं म्हटली? भीष्म पर्वावरती म्हटले जातं. त्याला काय म्हटलं जातं? ते भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेश आणि प्रशंसीचे, त्याची प्रशंसा कोणी केली? ब्रह्मेशानी म्हणजे ब्रह्मदेव आणि शंकराने अशा पद्धतीने काय केलेली? त्याची प्रशंसा केलेली. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेश आणि प्रशंसीचे, जे सनकादिके शिविजे आदरेशे, अशा प्रकारे काय हे सनकादिक त्याचं आदराने सेवन करत असतात. पण हे भगवद्गीता म्हणजे सामान्य गोष्ट नाही. हे काय सामान्य का? हे किती अपार आहे भगवद्गीता. उलट माऊली म्हणले माझ्या सत्यत्वाचे तप वाचा केली बहुत कल्प. तुम्हाला असं वाटतं 700 श्लोक आहे. अहो 700 श्लोक नाही, हे काय आता वय म्हटलं, माझ्या सत्यत्वाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप. हे द्वीप सांगितलं ना, पण हे कोणतं द्वीप आहे? समुद्रात बेट लागतात, हे द्वीप नाही, हे महाद्वीप आहे का नाही? जम्बू या द्वीपा माझी असं म्हटलं का नाही, म्हणजे मोठं द्वीप. तसं हे भगवद्गीता दिसतंय तुम्हाला छोटे 700, पण अशा पद्धतीचं काय आहे? हे महाद्वीप आहे, इतकं मोठे आहे का नाही? त्याला हात घालता आला म्हणले. नाही तर हे अपार कैसेने कवळावे महातेज कवने धावळावे. हे अपार आहे, याला कसं काय आवाक्यात आणायचं? महातेज म्हणजे सूर्य, त्याला कोणी प्रकाशित करायचा? आहे का नाही? हे किंवा गगनमुठी सोहावे मशकू किवी, म्हणजे एवढं मोठं गगन आहे. आणि मशकू म्हणजे चिलट, आहे का नाही? मुशक नाही बरं का, मुशक म्हणजे उंदीर होईल, मशक म्हणजे चिलट होईल त्या ठिकाणी. त्या चिलटाने एवढं कसं काय आवाक्यात आणायचं? हे एवढं आकाश. तसं हे गीता, हे काही सामान्य आहे का? अहो या गीतार्थाची थोडी स्वयंशंभू विवरी. स्वतः काय भगवान शंकर याचा विचार करतात की नाही?
इतकं गांभीर्याने विचार करतात. आणि ते भवाने प्रश्न करे चमत्काराने. आणि पार्वती म्हटले, देवा तुम्ही काय विचार करता या ठिकाणी, आहे का नाही? तेव्हा काय म्हटले, ते तर हारू म्हणेन निजे देवी जैसे का स्वरूप तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही. माया कशी, मायाचा अंत लागत नाही, तशा तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही. तैसे हे नृत्य नूतन देखिजे गीता तत्व. हे नित्य आणि नूतन अशा पद्धतीचं काय आहे, गीता तत्व आहे. म्हणून ही गीता तत्व नाही, हा वेदार्थ सागर आहे. हा वेदाचा काय आहे, एक प्रकारचा असणारा सागर त्या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी काय आहे, ही भगवद्गीता. पण भगवद्गीता काय आहे, उपनिषदाला सोडून नाही. मला विचार सागराची संगती सांगायची ना, म्हणून आता हे सगळं घ्यावं लागतं. कारण आज या प्रस्थानत्रय पाहत असताना, प्रस्थानत्रय म्हणजे सामान्य डोंगरा एवढाले मोठमोठे ग्रंथ आहे, आणि आपला आवाका तिथपर्यंत जाण्यासारखं आहे का, नाही. पण त्या सगळ्याचं सार काय हे मला तुम्हाला विचार सागरातून सांगायचे, म्हणून एवढं सांगायची वेळ आली. असो, म्हणून ह्या अशा पद्धतीची काय भगवद्गीता. आणि ह्या भगवद्गीतेचे करते कोण आहे, भगवद्गीतेचे करते त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे. उपनिषदाचे करते कोण आहेत, आता सांगा बरं. उपनिषदाचे करते करतेच नाही, करते नाहीत. मग त्याला काय म्हणायचं, आता शब्द काय आलता, अपौरुषेय. कोणी पुरुष करता नाही, म्हणून ते अपौरुषेय आहे. गीतेचे करते कोण आहे, श्रीकृष्ण परमात्मा हे भगवद्गीतेचे करते आहे. आता पुढं त्या ठिकाणी ब्रह्मसूत्र झाले, आहे का नाही. आता हे ब्रह्मसूत्र झाले. आता काय होतं त्याच्यामध्ये ना, सूत्र म्हणजे काय, शब्द थोडे असतात. आता तो ब्रह्म जिज्ञासा एवढा शब्द आहे का नाही, याच्यावरती कितीतरी मोठा ग्रंथ होऊ शकतो. म्हणजे काय, शब्द थोडे आणि अर्थ त्याच्यामध्ये काय गहन असतो. त्याला काय म्हणायचं, ब्रह्मसूत्र असं म्हटलं जातं. तसं तुकोबराचा गाथा आहे का नाही, तुकोबराचा गाथा, त्या गाथ्याला लोकांनी नाव काय दिलं, तुको उपनिषद. म्हणजे हे उपनिषदचे, म्हणजे उपनिषदातलं काही सार आहे. आणि ते सार कसं आलेलं आहे, सूत्र रूपाने आलेलं आहे. म्हणून याला पंचम वेद असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरी, भागवत, साधू संतांनी केलेलं वाङ्मय, हे काय सूत्ररूपाने. सूत्ररूपाने म्हणजे काय, शब्द थोडा आणि अर्थ फार गहन त्याच्यामध्ये असतो. अशा पद्धतीनं काय हे ब्रह्मसूत्र त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे व्यासाने ब्रह्मसूत्र कशामुळे धरलं, कशाला आधारित धरून केलं, तर उपनिषद जे आहेत का नाही, वेद आहे का नाही, त्या वेदालाच अनुसरून अशा पद्धतीनं काय केलं, ब्रह्मसूत्र केलं. नाहीतर वेद काय एकच आहे. पण वेदाचे भाग किती केले त्याने, वेदाचे भाग किती केले, कोणी केले, 4 भाग केले. आणि कोणी केले, व्यासानेच त्या ठिकाणी केलेले आहे. आणि भगवद्गीतेचा विस्तार तरी कोणी केला, हे भगवद्गीतेचा कोणी विस्तार केला, मथ्यला व्यासबुद्धी, हे तर म्हटलंय का नाही, हेच म्हटलं ना, मथ्यला व्यासबुद्धी. बुद्धी व्यासांच्या मतीनच म्हणजे बुद्धीनच त्याचं मंथन झालेलं आहे. म्हणजे म्हणायला इथं कोणी भगवंताने जरी सांगितले तरी व्यासानेच त्याचं काय केलेलं आहे, मंथन केलेलं आहे. ब्रह्मसूत्र कोणी केले, व्यासानेच केलेले. आणि भगवद्गीता सुद्धा काय आपलं उपनिषद काय व्यासांशीच तात्पर्य, बरोबर आहे की नाही. यालाच काय म्हणायचं, 3 गोष्टीला काय म्हणायचं, प्रस्थानत्रय असं त्या ठिकाणी म्हणायचं. यालाच काय म्हणायचं, प्रस्थानत्रय. म्हणून या ठिकाणी दश उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय असं त्या ठिकाणी म्हणायचं, बरोबर की नाही. आता थोडा प्रस्थानत्रय ह्या शब्दाचा विचार करू. आता मी प्रस्थानत्रयाची व्याख्या ना सोपी सांगणार. फक्त इथं प्रस्थानत्रय म्हणजे काय हे आपल्याला थोडं काय करायचंय, बारकाईने लक्षात घ्यायचं. चला, आता इथं ब्रह्मसूत्र आहे ना, हे ब्रह्मसूत्र सुद्धा काय गीतेप्रमाणेच बरं का. थोडं हे एक लक्षात राहिलं, आपल्या लक्षात आलं नाही सांगायचं. जसं गीतेमध्ये श्लोक किती आहे, 700 श्लोक आहे. तसं ब्रह्मसूत्रामध्ये किती मंत्र आहेत, 555 प्रकारचे सूत्र आलेले त्याच्या ठिकाणी. म्हणजे भगवद्गीता तरी मोठी आहे, एवढंच असणार काय ते ब्रह्मसूत्र आहे. 555 त्याच्यामध्ये सूत्र आपल्याला पाहायला मिळतात. चला पुढं पहा आपल्याला प्रस्थानत्रय. आता आपण साध्या सोप्या भाषेमध्ये विचार करू. जसं आता आळंदीवरून आपल्याला कुठं प्रस्थान करायचे, पंढरपूरला प्रस्थान करायचे. मग पंढरपूरला प्रस्थान करायचं म्हणजे आपण काय काय घेतो, बरोबर पंढरपूरला जाण्याकरता काहीतरी आपल्याकडे असतंच ना. म्हणजे आपल्याकडे वारकरी असतात, टाळ, दिंडी वगैरे या सगळ्या गोष्टी आहे की नाही. आणि अशा माध्यमातून काय करतो आपण, सकाळचा काकडा, संध्याकाळी हरिपाठ, असं करत करत कुठं जातो,
पंढरपूरला जात असतो. म्हणजे आळंदीहून पंढरपूरला जाणं, देहूहून पंढरपूरला जाणं, हे काय आज प्रस्थान झालं. कशाला? पंढरपूरला जाण्याकरता प्रस्थान झालेलं आहे. तसं ते जसं सामग्री घेऊनच आपल्याला प्रस्थान करावं लागतं का नाही, तसं इथं मनामध्ये काही घेऊन अशा पद्धतीने काय आपल्याला प्रस्थान करायचंय. कुठं प्रस्थान करायचंय? आपल्या स्वरूपाकडे प्रस्थान करायचंय. मग स्वरूपाकडे प्रस्थान करायचंय. कसं प्रस्थान करायचंय? आता हे दश उपनिषद आहेत, भगवद्गीता आहेत आणि ब्रह्मसूत्र त्या ठिकाणी आहे. याला घेऊन आणि अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय? प्रस्थान करायचं आहे. आहे का नाही? मग आता त्या ठिकाणी प्रय आणि स्थान असे शब्द आलेत का नाही, म्हणजेच त्या स्थानाला काय नाव आलेलं आहे? प्रिय. प्रिय हा काय लागलेला आहे? त्याच्यामध्ये उपसर्ग लागलेला आहे. कशाला उपसर्ग लागलेला आहे? स्थानाला उपसर्ग लागलेला आहे. आणि त्याच्यासाठी किती गोष्टींचा विचार आलेला आहे? 3 गोष्टींचा विचार आलेला आहे. त्यालाच काय म्हटलं जातं? त्रय असं म्हटलं जातं. हा त्रय जो शब्द आहे ना, हा संस्कृतमध्ये शब्द आहे. मराठीमध्ये म्हटलं असतं ना तर 3 म्हटलं असतं, बरोबर की नाही? पण ते कशामध्ये आलेलं आहे? संस्कृतमध्ये आलेलं आहे, म्हणून त्याला त्रय म्हटलं जातं. 2 असलं तर त्याला द्वय म्हटलं गेलं असतं, किंवा 1 म्हटलं असतं तर त्याला एकच म्हटलं असतं. म्हणून इथं त्रय शब्द आला. त्रय म्हणजे काय? 3. आणि स्थान म्हणजे काय? ठिकाणं. आणि प्रय काय लागलेलं आहे? उपसर्ग त्या ठिकाणी लागलेला आहे. जसं एखादा शब्द असतो ना, कोणाला व्याकरण वगैरे येत असेल तर मग थोडं सांगा वाटलं तर, मला थोडं कळतं तेवढंच मी सांगतो. तर एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणाला महत्त्व प्राप्त व्हावं किंवा एखाद्या शब्दाला अर्थपूर्णता प्राप्त व्हावी, त्यावेळेस त्याला काय उपसर्ग लागतो? तर जसं एखादा चूक शब्द आहे, त्याच्यामध्ये जर अ शब्द घातला तर त्याला काय होईल? अचूक. आहे का नाही? तर चुकला काय प्रयोग लागला? अप्रय लागला. आहे का नाही? तसं स्थानाला काय प्रयोग लागला? आपलं प्रय. आहे का नाही? हा प्रय लागला. त्या स्थानाला प्रय हा उपसर्ग लागला, म्हणून त्या स्थानाला काय झालं? महत्त्व प्राप्त झालं. मग आता ते स्थान कोणतं आहे? मोठं स्थान. त्याला महास्थान, महान स्थान असं त्या ठिकाणी काय म्हटलं जातं. म्हणून अशा पद्धतीनं काय हा प्रयस्थान म्हणजे प्रस्थान, आणि त्याला पुढं 3 म्हणायचं. मग 3 काय म्हटलं जातं? भगवद्गीता, दश उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, या 3 गोष्टींचा विचार आलेला आहे. म्हणून ह्या 3 गोष्टीला काय प्रस्थान, प्रस्थानत्रय असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आता सांगण्यात जर मागं पुढं जर झालं असेल तर तुम्ही काय करा, त्याला सारखं करून घ्या. आता हे प्रस्थानत्रय आपण वेदांत शास्त्राचे पाहिले. काय काय? दश उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र, हे काय वेदांत शास्त्राचे काय प्रस्थानत्रय पाहायला मिळतात. आता वारकरी सुद्धा आपल्या वारकऱ्याचे पण प्रस्थानत्रय पाहायला मिळतात ना. कोणकोणती वारकऱ्याची प्रस्थानत्रय बघा बरं, घ्या, हे पण लिहून घ्या. आता हे महत्वाचं आहे. ही ज्ञानेश्वरी प्रस्थानत्रय. गाथा, आ? गाथा आणि एकनाथी भागवत, हा, ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, एकनाथी गाथा आणि भागवत, भागवत. हे काय वेदांत, हे वारकरी आपल्या वारकऱ्यांचे असणारे काय प्रस्थानत्रय. वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय कोणते? वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे. हा, असं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून प्रस्थानत्रय सांगतो की याची आपली भाष्यावर झालेली प्रस्थानत्रय, भाष्याची प्रस्थानत्रय, ते पण आपल्या लक्षात घ्या. आता भाष्यावरती म्हणजे त्याला काय म्हटलं जातं दादा? बृहत प्रस्थानत्रय असं लिहा त्याच्यामध्ये. बृहत प्रस्थानत्रय हे फक्त काय प्रश्न म्हणजे विचारसागरातले नाही, हे आपल्याला फक्त जनरल नॉलेज व्हावं म्हणून हे लिहून देतो तुम्हाला. बृहत प्रस्थानत्रय. आता ते बृहत प्रस्थानत्रयामध्ये कोण आहे? तर त्याच्यामध्ये अद्वैत सिद्धी, चित्सुकी आणि खंडन खंडन खाद्य, हे लक्षात घ्यायचं. अद्वैत सिद्धी, चित्सुकी आणि खंडन खंडन खाद्य, आहे का नाही? हे काय इथं काय बृहत प्रस्थानत्रय, असे 3 प्रकारचे प्रस्थानत्रय हे दादा कधी कधी सांगतात. असे 3 प्रस्थानत्रय पाहायला मिळतात बघा. आता वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रय कळली, बृहत प्रस्थानत्रय कळले, आणि वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रय आपल्याला कळाली, आहे का नाही? मग किती ग्रंथ झाले आता? हे 3, ते 3, ते 3, 3 त्रिक 9 ग्रंथ. हे सुद्धा काय आहे? सगळे प्रस्थानत्रयामध्ये त्या ठिकाणी मोडलेले जातात.
सांगितलं तुम्ही हम्म? बृहत प्रस्थांतरे त्याचं अद्वैत सिद्धी चित सुखी खंडन खंडन खाते असं सांगितलं. त्याचा उच्चार कळाला नाही मधलं काय चित सुख काय चित सुखी चित्सुकी चित्सुकी त्याचा उच्चारच समजा चित्त चित चित्सुकी सत काय चित सांगितलं बघा एक शब्द घ्या सत बाजूला करा त्याच्यानंतर चित शब्द होतो ना तो चित शब्द लिहा आणि पुढे करा सुखी असं चित सुखी आणि त्याचे कर्ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांचं नाव पण तसंच आहे चित सुखाचार्य ही त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये त्याने ग्रंथ केला हे खंडन खंडन खाद्य जे झालं की नाही याचे कर्ते कोण आहे हर्षल मिश्रा हे त्याचे कोण आहे कर्ते त्या ठिकाणी आहे आणि अद्वैत सिद्धीचे कर्ते तर मधुसूदन सरस्वती ते आपल्याला आता विचारताच घ्यायचे बरोबर ना दशी उपनिषदाचे कर्ते तुम्हाला माहिती झाले आता उपनिषद आहे ना 10 त्याचे ते कोण आहे कोणी कर्ते नाही म्हणून ते अपरुष आहे भगवद्गीतेचे कर्ते कोण आहे भगवद्गीतेचे कर्ते त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आहे आणि ब्रह्मसूत्राचे कर्ते कोण आहे व्यास त्या ठिकाणी ब्रह्मसूत्राचे कर्ते आहेत ज्ञानेश्वरीचे कर्ते कोण आहे पाठचे तुम्हाला गाथेचे कर्ते कोण आहे पाठचे आणि भागवताचे कर्ते एकनाथी भागवताचे कर्ते एकनाथ महाराज आहे म्हणजे हे तुम्हाला कर्ते माहीतच आहे याचे कर्ते काय सांगायची गरज नाही आहे का नाही बर आणि अजून तुम्हाला ते जगद्गुरू लक्षात आहेत का जगद्गुरू लक्षात नसेल तर ते जगद्गुरू पण त्याच्यामध्ये लिहून घ्या आता योगायोगाने आठवलं म्हणून आहे का महाराज हा गोपाल कृष्ण कोटी आणि करायचे त्याचे कोटी करायचे कोटी तसे नाही करायचे कोटी करायचे शास्त्र कोटीतले जगद्गुरू देव कोटीतले जगद्गुरू संत कोटीतले जगद्गुरू सांगा आता संत कोटीतले जगद्गुरू कोण तुकाराम महाराज हा देव कोटीतले जगद्गुरू कोण भगवान गुरु भगवान हा भगवान कृष्ण भगवान कृष्ण हे जगद्गुरू आणि शास्त्र कोटीतले जगद्गुरू शंकराचार्य शंकराचार्य आहे का नाही हे असे तुम्हाला जर जनरल मध्ये घ्यायचं असेल तर घ्या आहे का नाही चला आता इथं प्रश्न तयार करायचा प्रस्थानत्रय म्हणजे काय असा प्रश्न तुम्ही तयार करून घ्या प्रस्थानत्रय म्हणजे काय आता त्याची व्याख्या अशी होती आत्मसाक्षात्कारार्थ ज्या साधनांचा प्रकर्षाने अवलंब केला जातो त्या परत एकदा सांगा बा आत्मसाक्षात्कारार्थ ज्या साधनांचा प्रकर्षाने अवलंब केला जातो तिथं अवलंब करा काही ना विचार करा काही पण केलं तर चालतं त्यास प्रस्थानत्रयी म्हटले जातात हे का नाही आता कोणी जर म्हणलं प्रस्थानत्रय म्हणजे काय प्रस्थानत्रय कशाला म्हणतात प्रस्थानत्रयाची व्याख्या काय तर अशा पद्धतीनं आत्मक साक्षात्कारार्थ ज्या साधनांचा ज्या विशेष प्रकर्ष करून आणि ज्या साधनांचा अवलंब केला जातो त्याला प्रस्थानत्रय म्हणतात ही प्रस्थानत्रयाने अवलंब का करायचा आपल्याला तर आपल्याला काय करायचंय प्रस्थान करायचंय कुठून प्रस्थान करायचं असं जर कोणी म्हणन आता कुठे आपण आहे देहभावावरती आणि आपल्याला कुठे जायचंय आता देहभावावरून ओंकार महाराज बोला रामकृष्ण हा बोला ना महाराज आपण याच्यामध्ये प्रस्थान असं म्हणू शकतो की प्रस्थानत्रय असं म्हणू शकतो नाही नाही प्रस्थानत्रयाची व्याख्या काय म्हटले मला काय कळलं नाही परत बोला आपण याच्यामध्ये प्रस्थान असं म्हणू शकतो की प्रस्थानत्रयी असं म्हणू शकतो याच्यामध्ये फक्त प्रस्थान असं म्हणू शकतो आणि प्रस्थानत्रयी असं म्हटलं ना तर 3 ग्रंथाचा विचार मग त्याच्यामध्ये ज्या साधनांचा प्रकर्षाने अवलंब ज्या साधनांचा त्रय साधनांचा प्रकर्षाने आणि आत्मसाक्षात्कारार्थ करा अशी व्याख्या वाटलं तर तुम्हाला करायचे असेल तर असं थोडं सांगत चला बघा आता किती अचूक प्रश्न केला बरं त्याने असा अचूक प्रश्न करा जरा अगोदर पहिले पाठ झाले होते ना त्याच्यात ब्रह्मात्मक साक्षात्काराने ज्या साधनेचा अवलंब केला जातो त्या साधनास प्रस्थानत्रय म्हणतात असं पहिला झालंय ब्रह्मात्मक शब्द दिलेला आहे आता आत्मसाक्षात्कार दिला
मावशी ब्रह्म साक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कार एकच झाला. एकच आहे. आई म्हटलं काय आणि माता म्हटलं काय मम्मी म्हटलं काय एकच झालं. मी विचारते, मावशीला कळत नाही एवढं, विचारते मावशी. बरोबर आहे. असं झालं. चला हरकत नाही. आलं लक्षात तुमच्या ब्रह्म प्रस्थान साक्षात्कार. म्हणायचं खरं, प्रस्थांतरे म्हणायचं नाही, प्रस्थांतरे म्हणायचं आता नाही. इथं काय प्रस्थान करायचं या आपल्याला शब्दाची प्रस्थान करायचं आहे का नाही. आता ऐका आपल्याला प्रस्थान शब्द दिलेला आहे सकाळ सकाळचा. हा आणि असू द्या. आता आपण काय प्रोफेशनल नाही, आपण सगळे साधे, आपण बाळगोपाळाप्रमाणे आहे का नाही. त्यांची खाय उष्टावळी, आपलं काय असंच आहे. गवळे यांची ताक फिरे कोण येते. आता ते जास्त नाही त्याचा विचार करायचा. आता एवढा विचार करा. ऐका मला काय म्हणायचंय, आपल्याला प्रस्थान करायचंय. कसं प्रस्थान करायचंय, कुठून प्रस्थान करायचं. आता कुठे आपण आता ब्रह्मभावावर आहे का, आत्मभाव आहे का, जीवभाव आहे का, देहभावावरती आपण आता सांगा बरं. देहभावावर. आपण आता देहभावावरती आहे का नाही. मग देहभावावरून कुठे जायचं आपल्याला, जीवभावावरती जायचं. जीवभावावरून कुठे जायचं आपल्याला, आत्मभावावरती जायचं. आणि आत्मभावावरून कुठे जायचं आपल्याला, ब्रह्मभावावरती जायचं आहे का नाही. आत्मा निर्वाळला विश्वाकार अशा पद्धतीनं त्या ब्रह्मभावामध्ये प्रवेश करायचा आहे. मग ब्रह्मभावावरती प्रवेश करून ब्रह्मभाव स्वरूप राहायचं आपल्याला होऊन त्या ठिकाणी. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, त्रयी म्हणजे ह्या 3 ग्रंथाचा त्याच्या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणून या 3 ग्रहांचा त्रय म्हणजे 3 असणाऱ्या ग्रंथांचा आहे का नाही. आणि काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं अवलंब करून आणि आपल्या स्वरूप स्थितीला काय करायचं आहे, प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून देहभाव, जीवभाव, आत्मभाव आणि ब्रह्मभाव हे शेवटचं असणारं काय आपलं गंतव्यस्थान त्या ठिकाणी आहे. म्हणून दश उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे याच वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रये म्हटले जातात. म्हणून त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांचे भाष्य असून त्या भाष्यानुसार आता याच्यावर शंकराचार्यांचंच भाष्य का झालं बरं, किंवा हे शंकराचार्यांनाच भाष्य का करूशी वाटलं, आला का परत मुद्दा. आता हे असं सावकाशच सांगावं लागेल. पुढचं सांगतो तुम्हाला पटपट, पण हे थोडक्यात लक्षात घ्या. असं असतं, जसं आपण एक अभंग म्हणतो, हरी हरा नाही भेद नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. म्हणजेच काय, एक एकाच्या हृदयामध्ये काय आहे, जसं गोडी आणि साखर याच्यातून काय वेगळं करता येईल बरं आपल्याला, काय बाजूला करता येईल का नाही. तसं एका हृदयातून तुम्ही काय बाजूला करणार आहे. म्हणजे इथं भगवान विष्णूंना काय म्हणायचं हे कोणाला कळतं, भगवान शंकराला कळतं. आणि भगवान शंकराच्या मनात काय हे कोणाला कळतं, हे भगवान विष्णूंना त्या ठिकाणी कळतं. आता हे वरचे दश उपनिषद हा हे कोणाचं आहे, हे शेषशयवरती पवडले आणि हे लागले घोरायला. इथून झालेले उत्पन्न, इथून उत्पन्न झाले. मग कुठून झाले, विष्णूपासून झाले उत्पन्न. आणि हृदयात कोण आहे, भगवान शंकर आहे का नाही. मग नक्की कोण बोललं हे, बरोबर आहे की नाही. मग कोणी बोललं, पण त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला कळलं का, हे कोणालाच कळणार नाही. हे कोणाला कळलं, भगवान शंकरच शंकराचार्यांच्या रूपाने अवतार झाला का नाही, झाला. भगवद्गीता कोणी सांगितली, श्रीकृष्ण परमात्म्याने. आणि ह्या गीतार्थाची थोरी स्वयंभूविवरी म्हणजे भगवान शंकर कोणी, शंकराचार्य आहे. आणि ब्रह्मसूत्र कोणी केले, केशवम बादरायणम शंकरम शंकराचार्य केशवम बादरायण. म्हणजे त्या ठिकाणी काय, केशव बादरायण म्हणजे भगवान व्यास ऐक नाही. आणि हे विष्णू परमात्म्याचे अवतार ऐक नाही. आणि हे कोणाला कळलं, ते ब्रह्मसूत्र, हे ब्रह्मसूत्र कोणाला कळलं, भगवान शंकराला कळलं. म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्याचं सार कोणाला कळलं, भगवान शंकराला कळलं. आणि ते कळून घेण्याकरता विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये शंकराचार्यांचा अवतार का झाला, द्वैताचार्य त्या ठिकाणी काय जास्त निर्माण झाले आणि द्वैतात्मक सगळं निर्माण करून ठेवलं होतं. आणि त्याचं सगळ्याचं खंडन करायचे. वास्तविक पाहिलं तर त्यांनी विष्णूची मूर्ती गंडकी नदीमध्ये टाकली होती, बरोबर की नाही. आणि ती किती वाढणारी होती, भयंकर तेज तिचं कसं होतं ऐक नाही. त्या अशा नदीमध्ये आणि त्याने उडी घातली आणि भगवान विष्णूची मूर्ती काढली आणि बद्रिकाश्रमामध्ये काय केले, स्थापन केले. आणि अशा पद्धतीनं धर्माचा प्रसार त्या ठिकाणी सुरू केला. कोणी, भगवान शंकरांनी. आणि शंकराचार्यांचं रूप धारण करून अशा पद्धतीने काय केलं,
आपल्या धर्माचं, आपल्या सनातन धर्माचं रक्षण केलं. म्हणून ते एकेकाचे हृदय म्हणजे दशोपनिषदात काय आहे, गीतेत काय आहे आणि ब्रह्मसूत्रामध्ये काय आहे, या सगळ्याचं तात्पर्य कोणाला कळतं? त्या ठिकाणी शंकरांना कळतं. ते शंकराचार्यांच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन काय केलं? भाष्य केलं. आता तो काळ कोणता होता? आताचा तर काळ नव्हता ना, पूर्वीचा काळ होता. त्यावेळेस काय होतं? संस्कृतला महत्त्व होतं. मग त्यांनी भाष्य केलं. पण कसं भाष्य केलं? मग मराठीत नाही केलं. म्हणजे ते काय केलं? संस्कृतमध्ये भाष्य केलं. असं शंकराचार्याने त्या तीनही ग्रंथावरती म्हणजे प्रस्थानत्रयावरती काय केलेलं आहे? भाष्य केलेलं आहे. आता ते भाष्य झालं. आता ते भाष्य झाल्याच्या नंतर परत पुढे काही विद्वान लोक झाले. त्याच्यामध्ये विद्वान लोक झाले. कोण कोण विद्वान लोक झाले? त्याच्यामध्ये वाचस्पती मिश्रा, त्याच्यानंतर मधुसूदन सरस्वती, त्याच्यानंतर काय श्रीचरण प्रकाश आत्मा यती, एवढी पण त्याला नावं त्या ठिकाणी प्राप्त होतात. हे काय सामान्य होते का? आता हे सांगायला आता वेळ माझ्याकडे कमी पडायला लागला, पण थोडक्यात सांगून जातो. आता त्या वाचस्पती मिश्रांचं वर्णन तुम्ही पाहिलं की नाही? इतकं ग्रंथ चिंतनामध्ये ते तत्पर असायचे. लहान वयामध्ये त्यांचं लग्न झालं आणि जवळजवळ वयाच्या 35 वर्षापर्यंत ते ग्रंथाचं चिंतन करत राहायचे. ब्रह्मसूत्रावरती त्यांचं चिंतन असायचं आणि इतकं सखोल आहे त्याच्यामध्ये चिंतन. ब्रह्मसूत्र म्हणजे सूत्र थोडी असतात, पण चिंतन विचार फार खोल करावा लागतो. आपलं लग्न झालं की नाही हे सुद्धा त्यांना माहीत नाही. आणि मग तो दिवा लावता लावता एक दिवस संध्याकाळी दिवा विझला आणि ते आली त्यांची पत्नी आणि दिवा लावला आणि मग त्याने असं वर पाहिलं. काय पाहिलं? ही कोण? म्हणले, देवी तुम्ही कोण? आता देवी म्हणजे आता मला विचार करून 35 वर्ष तुमच्या लग्नाला झालं, 8 वर्षाचं वय, ते करा जवळजवळ 40-45 वर्ष तिचं वय झालं असेल, आहे का नाही? तर मग तिनं काय सांगितलं की म्हणले मी तुमची पत्नी आहे. म्हणले माझी पत्नी? हा म्हणले बालवयातच आपलं लग्न झालं, तुमचं लक्षच नव्हतं. पण म्हणले सेवा चालली होती देवा वगैरे लावायची. मग इथं असं होतं की एवढे आपल्याला ग्रंथ आणि लिखाण करण्याकरता हिनं सेवा केली, मग आपण ऋणातून मुक्त व्हावं. आता संसार मुलं बाळा काय होतील का? काय होणार नाही. मग आता काय करायचं? काय ऋणातून मुक्त व्हायचं? अहो पत्नी म्हणजे पत्नीला काहीतरी दिलं पाहिजे ना आपण. आता काय द्यावं तिला? काय देता येणार नाही. मग म्हणले एक काम करू का, तुझं नाव काय तेवढं सांग. ती म्हणली माझं नाव आहे भामती. मग ते म्हणले या ग्रंथाला भामती निबंध असं नाव देऊन टाकलं. परत मधुसूदन सरस्वती होऊन गेले. मधुसूदन सरस्वतीचा अधिकार काही सामान्य नव्हता. मग त्या मधुसूदन सरस्वती काशीमध्ये पाठ सांगायचे म्हणे. बरं, काशीमध्ये पाठ सांगायला मधुसूदन सरस्वतीने सुरुवात केली ना. मधुसूदन सरस्वती असे होते का त्यांच्या बुद्धीत, त्यांच्या मतीत काय चालले हे सरस्वतीला कळायचं. म्हणजे काही चुकीचं झालं का सरस्वती लगेच कृपा करायची. आणि सरस्वतीचं तात्पर्य अभिप्राय काय हे मधुसूदनाला कळायचं. म्हणजे एकेकाचे हृदय इतकं त्यांचं हे होतं, साक्य त्या ठिकाणी होतं. आणि जेव्हा ते काशीमध्ये पाठ करू लागले तेव्हा सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे पाठ करायला यायचे आणि बाकीचे पाठ अगदी बंद पडले. त्याचे एक मित्र होते. ते मित्र नाराज झाले. म्हणले आता आपलं पाठ कुणी ऐकत नाही, चला आम्ही चाललो तीर्थयात्रेला. मग म्हणले आपले मित्र जर तीर्थयात्रेला चालले, आपले पाठ असे होत असेल, आपलंच बंद करा ना. म्हणून गेले कुठं? वृंदावनला गेले. आणि ते काय अभंग आहे तुम्हाला? एक तो अभंग आहे, त्या कृष्ण परमात्म्याला पाहिलं तिथं. इतके वेडे झाले कृष्ण परमात्म्याला पाहून का बाकीचं सगळं सुटलं, असं सगळं सुटलं इतके ते. आणि त्याच्यानंतर त्यांचे ते भक्तिशास्त्र वगैरे अशा पद्धतीने प्रचलित झाले. परत काशीला आले, पण म्हणले आपल्या मित्राला त्रास नाही म्हणून कुठेतरी एका लिंबाच्या झाडाखाली बसले, तिथं चिंतन करू लागले, तिथं पाठ करू लागले. इतकं गोड चिंतन झालं. म्हणजे लिंबाच्या झाडाखाली बसले आणि त्या लिंबाच्या झाडाखाली बसले, ती फांदी खाली जिथं बसले ना, त्या फांदीची कडू पानं आणि गोड होऊ लागली. म्हणजे कडू पानं, लिंबाची पानं कशी असतात? कडू असतात. मग तिथं त्यांनी अशा पद्धतीनं चिंतन केलं आणि ती असणारी लिंबाची पानं आणि कडू ती सुद्धा गोड झाली. असे विशेष असणारे मधुसूदन सरस्वती होते. त्याने एक ग्रंथ केला, त्याला म्हणायचं अद्वैत सिद्धी. मधुसूदनाने कोणता ग्रंथ केला? अद्वैत सिद्धी. आणि वाचस्पती मिश्राने कोणता ग्रंथ केला? भामती निबंध. त्याच्यानंतर एक पंजाब प्रांतामध्ये ना एक प्रकाशात्मा यती, श्रीचरण प्रकाशात्मा यती हे एक महात्मा त्या ठिकाणी होऊन गेले. आणि मग त्या महात्म्याने कोणता ग्रंथ केला? तर एक विवरण आहे का नाही, त्याला एक नाव आहे त्या ग्रंथाला, विवरण, पंचपादिका विवरण असं एक नाव आहे त्याला बघा.
पंचपादिका विवरण असं त्या ग्रंथाला नाव येतं. पण त्याला एवढं मोठं नाव देण्यापेक्षा ना त्यांनी थोडक्यात नाव दिलं विवरण. म्हणजे त्याचं खरं नाव काय? पंचपादिका विवरण असं त्या ग्रंथाला त्या ठिकाणी काय नाव प्राप्त झालं. मग अद्वैत सिद्धी याचे करते कोण आहे? अद्वैत सिद्धी याचे करते कोण आहे? मधुसूदन सरस्वती. विवरण नावाच्या ग्रंथाचे करते कोण आहे? श्रीचरण प्रकाशयुती. प्रकाशात्मा. श्रीचरण प्रकाशात्मा यती. यती म्हणजे संन्यासी. जाऊ द्या, प्रकाशात्मा घ्या, श्रीचरण घेता आलं तर घ्या, असं काही आग्रह नाही. तुमच्या लक्षात ठेवा, फक्त मला आठवलं म्हणून सांगतो. भामती निबंध याचे कृत्य करते कोण आहे? वाचस्पती मिश्रा. हा, आहे का नाही? इत्यादी प्रकरण ग्रंथ, आहे का नाही? इत्यादी प्रकरण ग्रंथ मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिले आहे. त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांच्याकरता जरूर तेवढ्या वेदांत शास्त्राच्या प्रक्रिये सरणीचा विचार, बरं का, भाग आणि लक्षात घेऊन. हे कोणी लक्षात घेतला? पंडित निश्चलदास स्वामी. आता यांचा आपण पाहिलं की नाही 27 लक्ष श्लोकांचा संग्रह होता आणि जवळजवळ त्यांचे कंठस्थ 1,10,000 श्लोक होते. एवढा मोठा संग्रह कुठं म्हणले मगाशी तुम्ही? त्यांचं एक गुरुद्वारा आहे का नाही? त्या गुरुद्वारामध्ये संग्रहित करून ठेवलेला आहे. कंठस्थ किती? 1,10,000 एवढं त्यांचं कंठस्थ त्या ठिकाणी होतं. आता यांनी मराठीत काय केलं? या सगळ्या सरणीचा दुरुक्तीचा विचार, म्हणजे जी दुरुक्ती होती, अतिव्याप्ती होती, ते बाजूला केलं आणि महत्त्वाचा भाग काय केला? लक्षात घेतला. आणि अशा पद्धतीने काय आहे की त्यांनी एक विचारसागर ग्रंथ केला. हा का बरंच आपल्या भाषेमध्ये केला? त्याचं कारण काय? कारण वरती सगळे ग्रंथ आले होते प्रास्तांत्रे, ते कसे होते? संस्कृतमध्ये होते. शंकराचार्याने भाष्य केलं, ते कसं केलं? मराठीत. शंकराचार्यांचं भाष्य मराठीत होतं, आहे का नाही? का हिंदीमध्ये भाष्य होतं शंकराचार्यांचं? बघा बघा, कोण सांगा? हिंदीमध्ये भाष्य होतं का संस्कृतमध्येच होतं? हाय का नाही? आणि हे 3 ग्रंथकार होऊन गेले. कोण? प्रकाशात्मा, वाचस्पती मिश्र आणि मधुसूदन. यांनी सुद्धा त्याच्यावरती टीका केली. यांची टीका कोणती होती? ही पण संस्कृतमध्येच टीका होती, आहे का नाही? आणि संस्कृत आपल्याला कळतं का? आपल्याला ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये का मराठीमध्ये? मराठीमध्ये ज्ञानेश्वरी. आता ती जर कळत नाही तर हे संस्कृतमध्ये कधी कळालं असतं? बरोबर आहे की नाही? तसं आता त्या प्रांतामध्ये होते. कोणत्या प्रांतात? पंडित निश्चलदास स्वामी पंजाब प्रांतामध्ये, आहे का नाही? आणि तिकडची भाषा कोणती? हिंदी भाषा, भोजपुरी भाषा. भोजपुरी तिकडची भाषा कोणती? हिंदी, भोजपुरी अशा पद्धतीचं तिकडची भाषा आहे. तिथं जर म्हणलं ना घडी का दुकान, आपण म्हणलं घडी का दुकान, ते डॉक्टर वारे छान सांगत आहेत. ते म्हणले एखाद्याला विचारलं ना घडी का दुकान, ते काय म्हणा माहिती का? घोडी का दुकान. म्हणजे घडी का दुकान नाही, घोडी का दोकान, म्हणजे घोड्याला 2 कान. अशी त्यांची तिकडची काय भाषा. आता ती कधी भाषा आपल्याला कळणार आहे? घोडी का 2 कान, म्हणजे घोडीला 2 कान असं म्हणते ना. आपल्याला घडी म्हणजे घड्याळाचं दुकान असं जर म्हणायला गेलं, घडी का दुकान, ते म्हणते घोडी का दोकान, अशी गंमत होती. म्हणून अशा पद्धतीनं हे काय, हे आपल्याला कळलं नसतं. परंतु पंडित निश्चलदास स्वामीने काय केलं की त्यांच्या भाषेमध्ये, तिकडच्या हिंदी भाषेमध्ये काय केलं अशा पद्धतीनं. आणि ह्या सगळ्याचं सार, कशातलं सार? म्हणजे प्रस्तांतराचं सार कुठं आलं? भाष्यात आलं. भाष्याचं सार कुठं आलं? या 3 ग्रंथकारांनी केलेल्या टीकेमध्ये आलं. आणि ह्या टीकेचं सगळ्याचं सार कुठं आलं? ह्या सगळ्या टीकेचं सार आणि पंडित निश्चलदास स्वामीने दुरुक्ती, अनावश्यक असणारा जो भाग आहे त्याला काय केलं? बाजूला त्या ठिकाणी करून, आणि जेवढा विचार त्या ठिकाणी आहे तो सरणीचा विचार मनामध्ये घेऊन, आणि अशा पद्धतीनं काय आहे, विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेमध्ये पंडित निश्चलदासजींनी लिहिला. तो इतका लोकप्रिय झाला की त्याची बहुतेक सर्व भाषेत भाषांतरे झाली. आता हा विचारसागर आपल्या मराठी आला, कर्नाटकमध्ये जा, तेलुगूमध्ये जा, बंगालमध्ये जा, जिकडे जिकडे जावं ना त्या त्या भाषेमध्ये काय हे अशा पद्धतीचे ग्रंथ झाले. आपल्याकडे पण आला. आता पूर्वी आपल्याकडे आलं त्यावेळेस आपल्याकडे काय ओव्या लिहिण्याचं काम असायचं, म्हणजे ओवीला फार महत्त्व असायचं. मग आपल्याकडं ओवीबद्ध कोणी केला तर एक हरभरे, आहे का नाही, हरभरे शास्त्री. मग ते काय नाव होतं? म्हणजे काय, राजमान्य ना, राजमान्य हरभरे शास्त्री असं त्यांचं त्या ठिकाणी काय होतं, नाव होतं. मग त्याने काय केलं, हाच हिंदी भाषेतला विचारसागर, आणि अशा पद्धतीने काय ते दोहे होते, दोह्याच्या ठिकाणी काय केलं, ओव्या घातल्या, आणि हा ओवीबद्ध अशा पद्धतीनं विचारसागर तयार झाला. मग तोपर्यंत त्याला नाव विचारसागरच होतं.
मग आता साखरे महाराज होते की नाही, साखरे घराणं होतं, त्या साखरे घराण्याची आणि ज्ञानेश्वरीवरती काय अशा पद्धतीनं हातवटी होती. ज्ञानेश्वरीचं सतत चिंतन करायचं, पण त्याच्याबरोबर त्याला हा विचारसागर त्या ठिकाणी ग्रंथ प्राप्त झाला आणि त्यांनी अनेक ह्या विचारसागराची पारायणे केली. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अनेक वारंवार त्या सिद्धांत, वारंवार तोच विचार असा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मग म्हणले हे साधकाला काय जास्त होऊ शकतं, म्हणून काय केलं की त्याच्यामध्ये जास्त जो भाग होता किंवा पुनरावृत्ती त्याच्यामध्ये होती किंवा अनावश्यक भाग होता तो पण बाजूला काढायला सुरुवात केली. तसा चाळा घ्यावा आहे का नाही, आणि चाळ्यामध्ये काय करावा, एक असा रुपया सापडायचा असतो, ते चाळू 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 बाकीचं सगळं बाजूला करायचं आणि 1 रुपया शिल्लक ठेवायचा. तसं हे वरती प्रास्तंत्र आहे, चाळू चाळू चाळून चाळून काय केलंय, महत्वाचं काय सार ते लक्षात केलेलं आहे का नाही. मग हे सगळं सार कुठं आलं, विचारसागरात आलं आणि हे कुठपर्यंत आलं, आपल्या आळंदीपर्यंत आलं, साखरे महाराजांच्या घराण्यामध्ये आलं. आणि साखरे महाराजांनी काय केलं, याच्यातले बाकीचे सगळे भाग बाजूला गाळून गाळून सारयुक्त भाग याच्यामध्ये ठेवला आणि यालाच काय म्हणलं, आता हे खरं रहस्य आहे, आता हे खरं रहस्य ते बाजूला करा, आता हे खरं रहस्य. आणि कशात, विचारसागरात. विचारसागराला नाव काय आलं, विचारसागर रहस्य. खरं नाव काय आहे, विचारसागर, पण आपल्याकडे जो ग्रंथ आहे त्याला काय म्हणायचं, विचारसागर रहस्य. वाचा आता पुढं. पंडित बहुतेक सर्व भाषेत भाषांतरे झाली आहेत. हरभरे यांनी मराठीत भाषांतर केले. विचारसागर हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश करून देणारा आहे. याचं कारण असं आहे की हा ग्रंथ दादा सांगतात चौकट आहे का नाही. आणि सगळ्या ग्रंथांमध्ये काय म्हणायचे, सगळ्याचं ब्रह्मसूत्र जर पाहिले ना, ब्रह्मसूत्रामध्ये काय अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, तिथं पण हीच प्रक्रिया आहे. 4 पाद आणि 16 अध्याय काहीतरी असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ना 4 पाद आणि 16 अध्याय त्याच्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा आलेला आहे. जसं विचारसागरामध्ये पाहायला मिळतो ना, तोच मुद्दा तिथं पाहायला मिळतो अशा पद्धतीनं. म्हणून विचारसागर हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य अशा प्रकारचा प्रवेश करून देणारा आहे. त्याचे वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य मनात आले ते रहस्य बरं का, ते ग्रंथातील पुनरुक्तीचा भाग गाळून व गुढार्थाचा खुलासा करून, त्याच्यातला पुनरुक्ती म्हणजे वारंवार तोच भाग जर येत असेल त्याला काय केलं, गाळून घेतलं आणि गुढार्थाचा खुलासा केला. त्याच्यामध्ये गुढार्थ काय ते महत्वाचं घ्यायचं. मग त्याचा गुढार्थ जर चांगला असेल किंवा हे उपयुक्त असेल त्याचा जास्त खुलासा केला आणि खुलासा करून प्रचलित असलेल्या अगदी सरळ मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून याला या ठिकाणी काय म्हणायचं, विचारसागर रहस्य. आता इथं थोडं विचार आला नाही वाटतं ना, साखरे महाराजांचा नाही आला, पण आपल्या अशा पद्धतीने ह्या ओव्यांमध्ये तो विचार आपल्याला येणार आहे. म्हणून त्याला विचारसागर रहस्य का म्हटलं याचा विचार आपण आता उद्यापासून ओव्यांमध्ये पाहू वाटलं तर. ठीक आहे. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती.